हॅलो मित्रांनो, आय एम अमर बोरे अँड वेलकम बॅक टू अ चॅनल। तर मित्रांनो, आज सकाळचे वाजले 5 आणि आपण जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे वर्षाचे 12 महिने त्या वॉटरफॉलला पाणी असतं। तर मित्रांनो, आपण जाणार आहे पालघरला। पालघरमध्ये जवार त्या गावाचं नाव आहे आणि त्या जवारमध्ये कालमांडवी असं वॉटरफॉल आहे। तर मित्रांनो, आपण तिथे व्हिजिट करणार आहे। आपण निघताना मुंबईमधून किमान त्याचं अंतर आहे 120 किलोमीटर। तर आपण जाणार आहे आपल्या स्कूटीने। जर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो, चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि त्या बाजूला असणारी बेल आयकॉन पण दाबा। तुम्हाला जी आपले नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लगेच पोहोचतील। आणि चला व्लॉग्स चालू करूया। जवार हे पालघरमध्ये स्थित आहे। नवी मुंबईपासून त्याचे अंतर सुमारे 125 किलोमीटर आहे। गुगल मॅपवर सर्च करता कालमांडवी वॉटरफॉल तर आपण बरोबर लोकेशनवरती पोहोचतो। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक। तर सध्या वाजलेले 6:30, निघलेलो आपण 5 वाजता। आता सध्या आपण पोहोचलो कुडूसला आणि थोडा रेग्युलर रस्त्याने येताना धूळ भरपूर आहे। भिवंडीच्या रस्त्याने आलो आहे। तुम्ही भिवंडीच्या रस्त्याने आला तर पालघर रस्त्याने पण जाऊ शकता। जसं फाउंटेन रोडने त्या साईडने एक रस्ता आहे ठाण्याचा, गोळवंत रोडचा त्या साईडून, तिकडून पण तुम्ही जाऊ शकता। मी मधल्या रस्त्याने आलो आहे। हा रस्ता थोडासा खराब आहे आणि धूळ पण भरपूर आहे। आता थकलो जाम, त्यामुळे एक चाय प्यायची आपल्याला आणि त्यानंतर बाकीचा पुढचा प्रवास करूया। जवारला जाण्याचे 3 ऑप्शन आहेत। एक म्हणजे ठाणेवरून पालघर बस, दुसरा ऑप्शन मुंबईवरून पालघर तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकता, नंतर बसने प्रवास करू शकता। आणि जर प्रायव्हेट व्हेरिकलने म्हटलंच तर 2 रस्ते आहेत। एक तुम्ही भिवंडीमधून जाऊ शकता, जो रस्ता मी चूज केला आहे त्यामध्ये थोडासा रस्ता खराब आहे, पण पुढचा रस्ता तुम्ही स्वतःच बघू शकता। आणि दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही घोडबंदर रोडने जसं ठाण्यावरून पालघरला जाऊ शकता आणि पालघर करून तुम्ही पोचू शकता जवारला। हा रस्ता थोडासा लांब पडतो, पण तुम्ही हा रस्ता चूज करू शकता आणि जवारला पोचू शकता। हॅलो गाइज, वेलकम बॅक। तर आता आपण सध्या पोहोचलेलो आहे जवारमध्ये। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे बघा काळमांडवी धबधबा आहे आतमध्ये। तर मित्रांनो, बाहेर असं बोर्ड लावलेला आहे, तर तुम्ही इथून एंट्री करा। इथून 1 किलोमीटर तुम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर तिकडे धबधबा आहे आणि इथं तुम्ही आतमध्ये येता तर एंट्री फीस 20 रुपीज आहे पर पर्सन आणि 20 रुपये तुमच्या जर बाईक असेल तर बाईकचे 20 आणि गाडी असेल मोठी 4 व्हीलर असेल तर त्याचे 40 रुपये। तर मित्रांनो, एवढे चार्जेस इथं लागतात। तर चला आता जाऊया आतमध्ये आणि बघूया काय विषय आहे। चला। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक। तर आता सध्या आपण पोहोचलेलो आहे काळमांडवी जो धबधबा आहे तिथे पोहोचलेलो आहे। तर आता मागच्या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण पार्किंग आहे, भरपूर पब्लिक आली आहे, संडे। तर आपण पार्क केलेली आपली गाडी आणि सध्या आपण चाललेलो आहे पायवाटेने। मित्रांनो, जर तुम्हाला दिसत असेल तर बघा समोरच्या साईडला ना कॅम्पिंग साईट आहे। इथे काल रात्री काही पर्यटक आहे ना कॅम्पिंगसाठी थांबले होते। तर म्हणजे आपण इथे कॅम्पिंग पण करू शकतो, त्याचे विचारावं लागेल नक्की काय विषय आहे ते। मित्रांनो, तर आपण चाललेलो आहे। तर आता इथे आहे पूर्ण पायवाट आहे। तर या पायवाटेने आपण खाली चाललोय। जागाशी उताराची आहे तर स्लिपरी आहे, तर तुम्ही जाताना काळजी घ्या, पडू नका। जर पडालं तर लपडा, त्यामुळं जरा काळजी घ्या स्वतःची आणि आरामशीर उतरा। मला आवाज इथपर्यंत येतोय, तर भरपूर पोरं एन्जॉय करतात वाटतं, आवाज जोरजोरात ओरडत आहेत, फुल मजा। आता तुम्हाला थोडासा रस्ता दाखवतो की कसा रस्ता आहे ते। इथपासून हा जो झरा आहे तो पूर्ण
पूर्ण हा धबधबा इथपर्यंत आहे. तिथे प्रत्येक जागेवरती बघा तिथे एक स्पॉट आहे. हा येतो 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 होता पूर्ण तिथपर्यंत. संडे आणि गर्दी बघा, मजबूत गर्दी आहे, पब्लिक इथे पोहते. तिकडे पण तिकडे पण पोहू शकतो आपण. व्यवस्थित सीन नाही भेटत, मी खाली जाऊन पूर्ण शूट करतो. चला. आपल्या या मोठ्या घराखाली पण आपण पोहलो. एकदम बोले आता आपण जाणार आहे त्या साईडला मला छोटंसं तिथे आम्ही पोहणार आहे आणि नंतर मग घरी पलटी. थोडंसं पुढं आल्यावरती मित्रांनो असा एक पॉन्ड आहे छोटासा, त्याच्यामध्ये पण आपण पोहू शकतो. हा बघा एक मस्त पॉन्ड आहे, याच्यामध्ये पण उडी मारू शकतो. पण उडी मारलं बाहेर निघायचा कसा एक मिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये नाही पोहायचा. पण त्याला इथं पोहूया, इथे एक उडी मारू त्याच्यानंतर थोडंसं आहेच पोहायला. मित्रांनो हे लास्ट तुम्ही तिथपर्यंत बघू शकता. पूर्ण हे एक तलावसारखा आता आणि वरनं झरा येतो. मित्रांनो तर आज आपण काळ मांडवी धबधबा एक्सप्लोअर केलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर सांगायच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर एक चेंजिंगची पण सुविधा तिथे दिली जाते, पण चेंजिंगसाठी ते 10 रुपये चार्ज करतात आणि तुम्हाला लाईफ जॅकेटची पण तिथे सोय केलेली आहे. तर तुम्हाला लाईफ जॅकेट हे 100 रुपये प्रति तासाची मिळतात, पण त्याच्यामध्ये असं काही नाही, आपण निगोशिएबल करू शकतो. थोडा टाईम दिसायला तर एवढा काही प्रॉब्लेम होत नाही.
आणि मित्रांनो तिथे तुम्ही जावा, एन्जॉय करा आणि फुल मजा करा. तिथलं पाणी जर तुम्हाला माहिती आहे 12 महिने तिथे पाणी आहे. तर मित्रांनो जावा, एन्जॉय करा. आणि जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनला दाबा, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. तर मित्रांनो चला भेटूया नक्कीच नवीन ब्लॉगमध्ये. टाटा.